अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं अशी आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. बघता बघता श्रावण महिना संपत आला आणि श्रावण महिन्यातील शेवटचा गुरुवार उद्या आहे आणि या उद्याच्या गुरुवारी आपल्याला अशी काही सेवा करायची आहे. ती सेवा केल्यामुळे आपल्या घरातली धनसंपत्ती वाढेल, घरातल्या पैशाच्या अडचणी दूर होतील, मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील, मुलांच्या नोकरीमधले अडथळे दूर होतील, आपल्या घरात संपत्ती वाढेल, लक्ष्मीची वाढ होईल. ह्यासाठी आपल्याला उद्या सेवा करायची. सगळ्यात पहिल्यांदा आपण सकाळी लवकर उठायचं आहे, आपलं घर स्वच्छ झाडून घ्यायचं आहे. दरवाजाच्या बाहेर, मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला आपली मातीची जमीन असेल तर सडा मारायचा आहे, नसेल तर आपण आपल्या तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर थोड्यासा बॉटलनं स्प्रे करून फरशी लादी पुसून घ्यायची आहे फरशी बाहेरची. आणि तुम्ही गावाकडे राहत असाल, जागा असेल अंगणामध्ये, तर पाण्यानं हळदीचं पाणी, गोमूत्राचं पाणी शिंपडून सगळी जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही हुंबरा जो आहे त्या हुंबऱ्याला गोमूत्र आणि पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. दरवाजा संपूर्ण एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, पातेल्यामध्ये वगैरे, त्यात चिमूटभर हळद आणि थोडंसं 2 थेंब गोमूत्र टाकायचं. एक स्वच्छ कापड घ्यायचं आणि ते कापड ओलं त्या पाण्यानं करून संपूर्ण दरवाजा, मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढायची. रांगोळीमध्ये मग तुम्ही सूर्य, चंद्र, स्वस्तिक, लक्ष्मीची पावलं, गाईची पावलं हे जे आहेत ते काढायचं. माझ्याकडे मी एक साचा आहे, तो साचा जो आहे त्या साच्यामध्ये माझे सगळं आहे. चंद्र आहे, सूर्य आहे, गदा आहे, ओम आहे, स्वस्तिक आहे, गाईची पावलं आहेत, लक्ष्मीची पावलं आहेत, कमळाचं फूल आहे. हे सगळं एका छोट्या साच्यामध्ये माझ्या ते डिझाईन आहे, तेच मी रोज काढत असते. तर तुम्हाला जर तसं मिळालं तर आणा, नसेल तर तुम्ही हातानं काढू शकत असाल तर ते सगळं लक्ष्मीची पावलं काढा, गाईची पावलं काढा, स्वस्तिक काढा, एक सुंदरशी रांगोळी काढा. त्यानंतर तुम्ही दरवाजाचा मुख्य हुंबरा जो आहे, मुख्य दरवाजाचा हुंबरा आहे त्याला हळदीचं लिंपण लावा. 5 ठिकाणी म्हणजे 3 ठिकाणी दोन्ही बाजूला 2-2 हळदीची आणि कुंकवाची बोटं ओढा. मध्ये 5 हळदीची आणि 5 कुंकवाची बोटं ओढायची. हुंबऱ्यावरती दोन्ही बाजूला तुम्ही हळदीनं, जसं रांगोळीनं जसं स्वस्तिक काढता तसं हळदीनं स्वस्तिक काढा. त्याला दंडक द्या, मध्ये थोडी चिमूटभर हळदीचे टिपके द्या. दरवाजा जो आहे मुख्य तो पुसलेला आहे, त्या दरवाजावरती हळद आणि कुंकू गोमूत्रामध्ये मिक्स करायचं आणि त्यानं दोन्ही बाजूला, दोन्ही दरवाजावरती स्वस्तिक काढायचं. त्या स्वस्तिकला दोन्ही बाजूला 2-2 रेषाचे दंडक काढायचे. मुख्य दरवाजावरती सुद्धा स्वस्तिक काढायचं. त्यानंतर तुमच्या घराच्या समोर जर आंब्याचं झाड असेल तर आंब्याच्या झाडाचं तोरण, म्हणजे पानं तोडायचे आणि त्या पानाचं तोरण बनवायचं. ते मुख्य दरवाजाच्या बाहेर बांधा. नसेल तर तुम्ही 2 डहाळे आंब्याचे तोडून दोन्हीकडे अडकवले तरी चालेल. त्यानंतर तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला स्वच्छ हळद आणि पाण्याचा सडा मारायचा आहे. तिथे सुद्धा तुम्हाला हळदीनं स्वस्तिक काढायचे, रांगोळी काढायची. त्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये बघा, उद्या लादी पुसायची नाही, केस कापायचे नाहीत, नख काढायचे नाहीत, डोक्यावरून आंघोळ करायची नाही. कारण यामुळे आपला गुरुबळ जो आहे तो कमकुवत होतो. गुरुबळ स्ट्रॉंग पाहिजे असेल तर ह्या गोष्टी उद्या गुरुवारी कधीच करू नका. गुरुवारी केस कापू नका, गुरुवारी नख काढू नका, गुरुवारी डोक्यावरून आंघोळ करू नका, किंवा गुरुवारी तुम्ही लादी जी आहे तुमच्या घरातली ती पुसू नका. समजा तुमची पिरियड आहे, तुमचा 4था 5वा दिवस, 1 दिवस पुढे जाऊन तुम्ही आंघोळ करा. एमर्जन्सीज असेल तर चिमूटभर हळद टाकून तुम्ही आंघोळ करू शकता. त्यानंतर तुम्ही जे आंघोळ करता त्या आंघोळीच्या पाण्यात प्रत्येक गुरुवारी चिमूटभर हळद टाका आणि शनिवारी
चिमूटभर खडे मीठ टाका, कारण हळदीनं तुमचा गुरुबळ स्ट्रॉंग होतो आणि मिठानं तुमच्या शनीची जे 7.5 आहे नकारात्मकता आहे तुमच्यात ती निघून जात असते. त्यानंतर बघा तुमच्या देवघरातले जे तुमचे देवघर आहे ते स्वच्छ पुसून घ्या. देवघरातली देवपूजा जी नित्यनेमाची आहे ती पूजा करा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णू झोपलेले आहेत आणि माता लक्ष्मी विष्णूंचे पाय दाबते असा फोटो तुमच्या देवघरात असायला पाहिजे. नसेल तर आणा, उद्या शुभ दिवस आहे त्यामुळे चालेल. त्या फोटो तुम्ही स्वच्छ पुसायचा. त्या फोटोला तुम्ही केशर आणि थोडंसं दूध एकत्र करून त्याचा टिळा तुम्ही विष्णूंना आणि तुमच्या कपाळाला लावायचा आहे. बघा तुमच्या म्हणजे विष्णूंच्या पहिला कपाळाला आणि तुमच्या कपाळाला आणि इथे उजव्या हाताला इथे असा तो केशरचा टिळा लावायचा आहे. केशर थोडंसं दुधामध्ये मिक्स करा किंवा पाण्यामध्ये मिक्स करा आणि त्या केशरचा टिळा तुम्ही लावायचा. यामुळं तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होईल, पैसा येईल, तुमच्या घरामध्ये कधीच पैशाची कमतरता भासणार नाही, लक्ष्मी प्राप्ती होईल, भरभराट होईल. पण ह्यासाठी तुम्हाला कष्ट मेहनत ही करावी लागणार, काम करावं लागणार. म्हणजे आलेला पैसा टिकण्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे किंवा आपण मेहनत करतो त्याच्यासाठी आपल्याला पैसा वाढण्यासाठी करायचा आहे. त्यानंतर बघा उद्या भगवान श्री आणि श्री विष्णूंचा वार, गुरुवार, स्वामी समर्थांचा गुरुवार, दत्त महाराजांचा गुरुवार आणि गुरुवारी तुम्ही एका केळीच्या म्हणजे तुमच्या घराच्या जवळ तुम्ही केळीचं झाड नसेल तर एक केळीचं रोप आणून तुम्ही केळीचं रोप लावा. असेल तर त्याच्या जवळ तुम्ही हळद आणि पाण्यानं त्या जे झाड आहे त्याच्या भोवतणं सगळ्या हळद आणि पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि त्या केळीच्या झाडाजवळ तुम्ही गूळ आणि चणे ठेवायचं आहे. चण्याची डाळ आणि गूळ त्या केळीच्या झाडाजवळ ठेवायची आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. हा तुम्ही पितळेचा लावा, स्टीलचा लावा किंवा चांदीचा तुमच्याकडे असेल तर लावा, कणकेचा लावू शकता. त्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्ही प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारी हा टिळा लावायला विसरू नका. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा उपाय, तुळशीला सुद्धा तुम्हाला उद्या सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे. विष्णूंच्या फोटोजवळ सुद्धा तुम्हाला, विष्णू लक्ष्मींच्या फोटोजवळ सुद्धा तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. नसेल तर तुम्ही तेलाचा लावला तरी चालेल. तुम्ही प्रार्थना करा, हे विष्णू लक्ष्मी माता, माझ्या घरात तूप नाही आहे, तुपाचा दिवा तुम्हाला लावून घेण्यासाठी माझी लवकर प्रगती होऊ दे, आर्थिक वाढ होऊ दे, अशी प्रार्थना करा. तुमच्या घरातसुद्धा तुपाचा दिवा लावला जाईल. त्यानंतर बघा प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारी हा उपाय करायचा आहे. हा मी आत्ता सांगणारा उपाय इतका जबरदस्त फायदेशीर आहे. हा उपाय केल्यानंतर 3 महिन्यातच तुम्हाला फरक पडेल. हा उपाय कशासाठी आहे? घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी, आर्थिक वाढ होण्यासाठी, पैसा भरपूर येण्यासाठी, मुलांच्या नोकरीमध्ये प्रमोशन, पगार वाढ, मुलांना नोकरी लागण्यासाठी किंवा तुमच्या नवऱ्याचं तुमचं प्रमोशन होऊन किंवा व्यवसाय वाढून तुमच्या घरामध्ये भरपूर पैसा येण्यासाठी. तुम्ही मेहनत करता पण पैसा टिकत नाही किंवा पैसा तुमच्या मेहनत जेवढी करता त्याचा तुम्हाला फळ मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पिंपळाच्या झाडाखाली उद्या संध्याकाळी 7 ते 7:30 ह्या वेळेला जायचं. जाताना एका तांब्याचा तांब्या घ्या, स्टीलचा तांब्या घ्या किंवा एखाद्या बॉटलमध्ये पाणी घ्या, बरोबर तांब्या घ्या आणि एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवा, तो कणकेचा घ्या आणि हे तुम्ही घेऊन जायचं. तिथे गेल्यानंतर तुम्ही त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि ते पाणी तुम्ही त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं. तो शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. त्या तुपाच्या दिव्याखाली थोडेसे अखंड तांदळाचं आसन द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही 7 प्रदक्षिणा त्या पिंपळाच्या झाडाला घालायच्या. तुमच्या मनातली इच्छा बोलायची, आमच्या मुलांना नोकरी लागू दे, आमच्या घरामध्ये पैसा आलेला टिकू दे, पैसा वाढू दे, पैसा स्थिर होऊ दे,
हे विष्णू लक्ष्मी माता, तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहून तुम्ही आमच्या घरामध्ये स्थिर राहा, वाढा, आलेला पैसा टिकवा असं प्रार्थना करायची. शनिवारी तुम्हाला काय करायचं आहे, साखरेचं पाणी, उद्या गुरुवारी हळदीचं पाणी आणि शनिवारी साखरेचं पाणी. जसं तुम्ही गुरुवारी हळदीचं पाणी घातलं तसंच शनिवारी पिंपळाच्या झाडाला 7 वाजता साखर मिक्स केलेलं पाणी घालायचं. मोहरीचा दिवा लावायचं. गुरुवारी शुद्ध गाईचा तुपाचा दिवा आणि शनिवारी मोहरीचा दिवा, तो सुद्धा कणकेचाच घेऊन जायचा. आणि 7 प्रदक्षिणा काढून तुम्ही भगवान श्री हरी श्री विष्णूंना प्रार्थना करायची. कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरी श्री विष्णूंचा आणि पितृंचा आशीर्वाद असतो, त्यामुळं तुम्हाला त्याचा फायदा होईल. हा उपाय तुम्ही 3 महिने सलग म्हणजे शनिवार आणि गुरुवार, प्रत्येक आठवड्याचा शनिवार आणि गुरुवार असं 3 महिने करा. तुमच्या आयुष्यातली गरिबी कायमचीच निघून जाईल. तुम्ही कष्ट करताय, मेहनत करताय, खूप राबताय, पैसा आलेला टिकत नाही, तो सगळा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणजे तुम्ही कष्ट करता, आलेला पैसा वाढेल, तुमच्या कष्टाचं चीज होईल, तुम्हाला म्हणावं इतका पैसा मिळेल, तुम्ही खूप श्रीमंत व्हाल. पण हा उपाय करत असताना तुम्हाला मेहनत, कष्ट, काम हे करावंच लागणार आहे. हे उपाय तुम्ही करत असताना कधी कुणाचं वाईट चिंतू नका, कुणाबद्दल द्वेष, कुणाबद्दल कधीही कुणाचं वाईट चिंतू नका. कुणाला म्हणजे त्याचं वाईट होऊ दे, त्याचं असं होऊ दे, त्याचं तसं होऊ दे, अजिबात बोलू नका. तुम्ही नेहमी दुसऱ्यांचं चांगलं चिंता, तुमचं चांगलं होणार. जो पिंपळाच्या झाडाखाली कणकेचा दिवा सांगितलाय तो का लावायचा कणकेचाच, कारण दिवा शांत झाल्यानंतर जी कणिक आहे ती किडे मुंग्या खाल्यानंतर त्या पितृंच्यापर्यंत तुमचं अन्न जातं आणि त्यातून तुम्हाला पितृंचा सुद्धा आशीर्वाद मिळत असतो. म्हणून कणकेचा दिवा तुम्ही गुरुवारी आणि शनिवारी लावायचा. फक्त गुरुवारी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आणि हळदीचं पाणी, शनिवारी मोहरीचा दिवा आणि साखरेचं पाणी, हे 2 उपाय प्रत्येक गुरुवारी शनिवारी आठवड्यातला 3 महिने करा. तुम्हाला अगदी म्हणजे खात्रीपूर्वक सांगते की तुमच्या आयुष्यात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं आयुष्य सोन्यासारखं होईल. आणि दररोज चंदनाचा केशर आणि दूध मिक्स करून इथे एक उजव्या हाताला इथे आणि इथे टिळा लावायचा. पहिल्यांदा विष्णू भगवान, माता लक्ष्मी आणि मग तुम्हाला. समजा तुमच्याकडे विष्णू लक्ष्मीचा फोटो नसेल तर बाळकृष्णांचा असतो, बाळकृष्णांना लावा. नसेल स्वामी समर्थांना लावा. उद्या सगळ्यात महत्त्वाचं शेवटचा गुरुवार श्रावणातला आहे. सारा अमृत संपूर्ण वाचा. जास्तीत जास्त विष्णू सहस्त्रनामावली, व्यंकटेश स्तोत्र, लक्ष्मी अष्टकम, गायत्री लक्ष्मी मंत्र, हे सगळं उद्या करायचं. श्रीसूक्त म्हणा. सगळ्या सेवा जास्तीत जास्त तुम्ही उद्या भगवान श्री हरी विष्णू, स्वामी समर्थ दत्त महाराजांना, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा. तुमच्या घरातलं सगळं दुःख, दारिद्र्य, नकारात्मकता, जे काही वाईट दोष आहेत ते सगळे निघून जातील आणि तुमच्या घरामध्ये खूप खूप सुख, शांती, समाधान येईल. तुमचं घर सोन्यासारखं होईल. 11 माळी जप स्वामी समर्थांचा संपूर्ण सारा अमृत उद्या नक्की वाचा. आणि त्यानंतर दररोज तुम्हाला शक्य असेल तर स्वामी समर्थ महाराजांना कच्च्या दुधाचा अभिषेक घाला. नसेल तर पाण्याचा तरी रोज अभिषेक घाला. मी मात्र दररोज स्वामी समर्थांना कच्च्या दुधाचा पहिल्यांदा पाण्यानं अभिषेक घालते. त्यानंतर कच्च्या दुधानं तारक मंत्र म्हणत मी अभिषेक घालते आणि त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून मी पुसून हिनाचं अत्तर लावूनच स्थापना करते. तसं तुम्ही सगळ्यांनी करा. उद्या पिवळं सोनचाफा मिळाला, झेंडू मिळाला तर स्वामी समर्थ भगवान श्री हरी श्री विष्णू दत्त महाराजांना घाला. तुमच्या तिथे केंद्र असेल, दत्त महाराजांचं मंदिर असेल, आवर्जून उद्या दत्त महाराजांच्या मंदिरमध्ये जा, स्वामी समर्थांच्या केंद्रात जा. विष्णू लक्ष्मीचं मंदिर असेल जा, बालाजीचं मंदिर असेल तर उद्या आवर्जून तुम्ही तिथे जाऊन दर्शन घ्या. हा माझा छोटासा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, लाईक करा,
कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. 2 दिवस मी व्हिडिओ केला नाही कारण मी जी गाडी घेणार होते त्या गाडीच्या म्हणजे गाडी बघायला जाणं, आणणं, चॉईस करणं ह्या धावपळीत मी 2 दिवस व्हिडिओ केला नाही. त्याबद्दल सगळ्यांची माफी मागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या मुलीनंसुद्धा डेली व्लॉगचा व्हिडिओ चालू केलेला आहे. तिच्याही व्हिडिओला तुम्ही शेअर करा, कमेंट करा, ऑल बटनला तिच्याही व्हिडिओला क्लिक करा आणि तिचे व्हिडिओसुद्धा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. माझ्यासुद्धा व्हिडिओना जे कोणी नवीन बघत असेल त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. मी जे उपाय सांगते ते मी स्वतः तेच मी तुम्हाला उपाय सांगते. मी अगदी सांगते, मी दररोज स्वामी समर्थ महाराजांना कच्च्या दुधाचा अभिषेक घालते. 18वा गुरुचरित्रातला अध्याय रोज वाचते. हनुमान चालीसा दररोज वाचते. शिवलेला अमृतातला 11वा अध्याय दररोज वाचते. गुरुवारी न चुकता संपूर्ण सारामृतचं पारायण करते. रविवारी मल्हारी सप्तशतीचं पारायण करते. मंगळवार शुक्रवार जमेल मंगळवार किंवा शुक्रवार मी दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचते. प्रत्येक पौर्णिमेला मी सत्यनारायण ही भटजीला बोलवून करते. जी नरसीवाडी आहे आमच्या गावापासून 6-7 किलोमीटर आहे. मी प्रत्येक पौर्णिमेला पहाटे चालत जाते. तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त मनापासून सेवा करा, त्याचं फळ तुम्हाला मिळणार. कारण मी माझा अनुभव सांगते. मला खूप खूप स्वामी समर्थांनी, दत्त महाराजांनी चांगलं सुखी ठेवलेलं आहे. तुमचाही सगळ्यांना आनंद मिळू दे, सगळ्यांना सुख मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि जाता जाता सगळ्यांना सांगते, माझ्या मुलीच्या आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम आणि प्रोत्साहन असंच आमच्या पाठीशी राहू दे. श्री स्वामी समर्थ.